मुंबईमधील ज्या फ्रीलान्सर कंपनीने मराठी पीपल आर नॉट वेलकम हिअर अशा पद्धतीचा सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केला आहे त्या कंपनीची संपूर्ण चौकशी केली जाईल अशी माहिती आज शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। अशी पोस्ट टाकता येते का ते तपासून पाहायला सांगितलं जाईल। आम्ही मराठी भाषा धोरण जाहीर केलं असताना अशा पद्धतीची पोस्ट टाकता येते का याची माहिती मागवली जाईल। अशा कंपन्या महाराष्ट्रात नसल्या तरी चालतील, आम्ही नव्या कंपन्या उभ्या करू, पण असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। या कंपनीमध्ये नोकऱ्या नाही आहेत, मुंबईचे पालकमंत्री म्हणून याबद्दल तुम्ही काय सांगाल? या कंपनीची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि अशा तऱ्हेची पोस्ट टाकता येते का हे मी तपासून बघायला सांगेन। एक तर असं आलं की आम्ही मराठी भाषा धोरण जाहीर केलं आहे, त्याप्रमाणे HR ला जे ऑफिसर्स असतात त्यांनासुद्धा मराठी लँग्वेज येणं कंपल्सरी केलेलं आहे। त्याच्यामुळे अशा कंपन्यांच्या समोर झुकणारा महाराष्ट्र नाही। अशा कंपन्या महाराष्ट्रामध्ये नसल्या तरी चालतील, आम्ही नव्या कंपन्या उभ्या करू। आणि आता तर आम्ही 4 लाख जॉब्स स्वतः शासन जर्मनीमध्ये देते, त्याच्यामुळे अशा कंपन्यांची आम्हाला आवश्यकता बिलकुल मुंबईमध्ये नाही। परंतु कोणालाही हॅरॅस करणं हे धोरणसुद्धा नाही। याच्या संदर्भात त्यांना काय करता येईल, हे मी लिगली काय करता येईल याची चौकशी करेन आणि निश्चितपणे याच्यावर आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देईल। सध्या आचारसंहिता चालू आहे, आचारसंहिता चालू असल्यामुळे थोडेसे आमच्यावर लिमिटेशन येतात, परंतु 20 तारीखला मुंबईचं इलेक्शन होतं आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात कुठलंही इलेक्शन नाही आहे। मी एकतर आताच सूचना देईन की या संदर्भातली सगळी माहिती काढून द्यायला, आणि अशा कंपन्यांच्या लायसन्सेस आम्हीच इश्यू करत असतो। ज्या कंपन्या जॉब देत असतात त्यांच्या लायसन्सेस हे आमच्या पोलीस डिपार्टमेंटकडून इश्यू केल्या जातात। त्यामुळे अशा कंपन्या जर वागत असतील तर त्यांना लायसन्सेस याच्यापुढे महाराष्ट्रामध्ये द्यावी की नाही याचा विचारसुद्धा गृह खात्याने करावा असं मला स्वतःला वाटतं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सिंधुदुर्ग।